तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाभुळगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून बोगस कपाशी बियाणे विक्री करणाऱ्यांना 8 जून रोजी अटक केली आहे। सध्या सर्वत्र शेतीच्या मशागतीची लगबग सुरू आहे। अशातच पेरणीसाठी शेतकरी दर्जेदार बियाणे खरेदी करून त्याची साठवणूक करताना दिसतात, परंतु नामांकित बियाणे कंपनीचे नाव वापरून बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे। त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत। अशातच यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत बोगस कपाशी बियाणे विकणाऱ्या रमेश सुखदेव लांजेवार, किशोर रामराव वाटमोडे यांच्या विरुद्ध बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009, कापूस किंमत नियंत्रण कायदा 2015 व भारतीय न्याय संहिता कलम 318 4, 3, 5 अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्यातील आरोपितांना अटक करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर, यवतमाळ।